हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बघा शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा माझी पॅकिंग राहिलेलीच होती, कारण माझं एका साडीवरचं ब्लाऊज होतं ना, ते मला कालच मिळालं. त्यामुळे म्हटले ठीक आहे, आज जायचं आहे, सकाळीच आपण जे काही आहे पॅकिंग ती करायला घेऊया. आणि थोडीफार इस्त्रीचे कपडे होते ते सुद्धा मी बाहेर काढले होते. रात्री ना जे जे कपडे घेऊन जाणार होते ते बाहेर काढले होते, म्हणजे सकाळी कशी आपल्याला फ्रेश पॅकिंग करायला मिळतं. आणि रात्री कसं झालं ना, की सगळं फेशियल वगैरे मी पार्लरमध्ये जाऊन केलं होतं, त्याच्यामुळे मी वेळ तिकडे दिला होता आणि त्याच्यानंतर मी येऊन झोपली. त्याच्यामुळे मला काही असं व्यवस्थित व्हिडिओ शूट वगैरे करायचा होता पॅकिंगचा, त्याच्यामुळे काही एवढं प्रॉपर झालं नव्हतं. आणि उठायलासुद्धा लेट झालं. आयुषलासुद्धा स्कूलला ड्रॉप केलं आणि मी सुद्धा ऑफिसला जायची तयारी करते. दीपकसुद्धा गेला होता त्याच्या ड्युटीला. आणि बघा हे ब्लाऊज मी कॉन्ट्रा करणार होती, ह्याच्यावरती घालणार होती, पण नंतर विचार केला की जाऊ दे, एका दिराच्या लग्नाला मी ऑलरेडी घातलेलं आहे. त्यामुळे मग ह्या साडीवरचं जे सेल्फ ब्लाऊज होतं ते मी शिवून घेतलं होतं. शनिवारी दिलं होतं आणि मला मंगळवारी मिळालं. थोडं ब्लाऊज फिट झालं होतं, पुन्हा मी त्यांना स्टिच करायला दिलं होतं आणि पुन्हा मग त्यांनी परफेक्ट मला करून दिलं होतं. आणि खूप सुंदर शिवलं त्यांनी ब्लाऊज. मला खूप आवडलं ते ब्लाऊज, ज्याचं सेल्फ ब्लाऊज होतं. तर ते खूप छान होतं. त्याच्यानंतर बघा हळदीचे जे कपडे होते ते वरती ठेवले, लग्नातले कपडे वरती, पूजेचे वरती कपडे ठेवले होते. आणि एक दोन ड्रेस घेतले होते. एक जो ब्लॅक कलरचा ड्रेस होता ना, तो मी पहिल्यांदाच ना ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केला होता. तो तुमच्यासोबत मी शेअर करेन, पाहिजे तर मी लिंक नक्कीच देईन तुम्हाला. पण तो मला खूप आवडला. पहिल्यांदा अशी काहीतरी ऑनलाईन मी शॉपिंग केली होती आणि त्याचं फॅब्रिक जे आहे ना, खूप खूप मला आवडलं. आणि तो ब्लॅक अँड रेडच्या कलरमध्ये आहे. खूप मला आवडला तो. पॅन्टमध्ये आहे. पहिल्यांदा असं काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलं आणि ते चांगलं निघालं ना, तर खूप छान बरं वाटतं. नंतर माझा माइंडसेट असा आहे की मी ऑनलाईन कोणतीच गोष्ट घेत नाही, भले ती स्वस्त असू दे किंवा काय असू दे. पण मला हा ड्रेस खूप माझ्या एका मैत्रिणीने रिकमेंड केला होता की तू हा घे म्हणून, खूप सुंदर आहे, खूप छान येतो. म्हणून म्हटली चला ठीक आहे आपण घेऊया. आणि मला वाटतं जवळपास तो 800 रुपयाचा असेल. तर तो मी घेतला आणि पहिल्यांदा मी हॅपी झाली काहीतरी ऑनलाईन शॉपिंगमधून. असो, त्याच्यानंतर हा ड्रेस होता, तो सुद्धा मी इस्त्री करून ठेवला आहे. कधी अधेमध्ये वगैरे घालेनच. म्हणजे जवळपास एक 3 ड्रेस मी घेऊन गेली होती. जास्त दिवस राहणार नाही आहे, 2 दिवसच राहणार आहे, तेही लग्नाचे दिवस आहेत. नाही, 1 दिवस लग्नाचा आणि 1 दिवस फक्त गावी वगैरे, म्हणजे 1 दिवस अगोदर जाणार आहोत. त्याच्यामुळे मग ड्रेस पाहिजे. तरी पण मी एक एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स घेतलं होतं, कारण कधी कुठे गेलोच वगैरे तर मग असलेलं बरं ना आपल्याकडे ड्रेस. त्यामुळे तर जे खालती नको ते कपडे एक्स्ट्राचे आहेत ना, ते मी खालती ठेवून दिले. आणि जे हवे ते कपडे ना मी वरती मस्त हे करून ठेवलं होतं. माझी बॅगसुद्धा पॅक झाली होती. आणि सगळ्यात पहिलं मी आयन्सचं करून घेतलं होतं, कारण की आयन्सचं ना लहान मुलाचं झालं की मग टेन्शन काही वाटत नाही. कारण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या असतात. आणि आता वातावरण प्रचंड थंडगार आहे गावी. त्यामुळे म्हटली चला ठीक आहे, आपल्याला थोडंफार म्हणजे सिरप वगैरे आयुषला सर्दीचा, खोकल्याचा, कफाचं काहीसुद्धा म्हणजे घेऊन जावं लागतं. त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात. एक वेळ आपलं राहिलं तरी चालेल, पण त्याचं महत्त्वाचं असतं. म्हणून मी घेतलं. आणि बघा 2 दिवसाची बॅगसुद्धा केवढी पॅक झाली. मी पहिल्यांदा असा विचार करते की एवढी बॅग पॅक झाली, त्यातले मी खरंच घालणार आहेत का निम्मे कपडे. मी घेऊन चालली एक्स्ट्राचे निम्मे कपडे. पण आपल्याला असं वाटतं की आपण हे घालू, ते घालू, ते घालू, पण अक्षरशः ना निम्मी बॅग आपण तशीच घेऊन येतो. हा माझा अनुभव झालेला आहे यावेळेचा. असो, सगळी बॅग पूर्ण फुल मी पॅक केली होती. इवन माझी हँडबॅगसुद्धा होती, त्याच्यामध्ये पण मी सगळं पॅक करून चालली होती. आयन्सचे कपडेसुद्धा सगळं मी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा माझ्या ना काही गोष्टी होत्या, जसं हे सँडल वगैरे होतं, तर ते माझ्या बॅगेत राहणार नव्हती. म्हणून मग मी आयन्सच्या बॅगेमध्येच हे केलं. आणि ही जी सॅक बॅग आहे ती आयन्सची आहे. आता माझे राहिले होते बँगल्स पण काही माझे बॅगमध्ये राहत नव्हते. म्हणून मग मी नेमक्याच ज्या काही हिरवा चुडा घालून जाणार होती ना, तेवढेच मी माझ्या पर्समध्ये घेऊन ठेवले, म्हणजे जेणेकरून हा बॉक्स जो होता ना, तो अजिबात त्याच्यामध्ये मावत नव्हता. तर मला जेवढे पाहिजे होते, म्हणजे मी नेहमी 11-12चाच चुडा करून घालते, तर तो एका म्हटली बॉक्समध्ये ठेवेनच. आणि इस्त्रीवाल्याकडनं काही कपडे आले होते दीपकचे, तर तो रात्री घरी आल्याच्यानंतर त्याची पॅकिंग करायची बाकी होती. तर सगळं मी आवरलं, कारण घड्याळाचा काटा भरभर चालत होता. त्यानंतर मी सगळं आवरून निघाली होती. आणि बॅग वगैरे सगळं पॅक केल्यामुळे ना रात्री काय एवढं टेन्शन नाही आहे. तरी पण रात्री माझी बरीच कामं आहेत. मेहंदी काढायची आहे, पण बघू आता. दीपकचं फिक्स नाही आहे की तो
येणार आहे की नाही येणार आहे त्याचं आता शेवटी रात्री मला कळेलच. आणि हेअर वॉश केला होता त्याच्यामुळे केसांना माझं सुकवणं फार गरजेचं होतं, नाही तर संध्याकाळपर्यंत ती रफ होऊन जातात. त्यामुळे आणि संध्याकाळी मला थोडीशी केसांना स्ट्रेटनिंग करायची होती, तर बघू मला करायला मिळालं तर मी नक्कीच करेन. तर ह्या वेळेला ना मी काय काय केलं ते मला शूट करायला मिळालं नाही, कारण प्रचंड वेळ झाला होता आणि मला तेवढं ऑफिसवरनं येऊन घाई गडबडीत आणि त्यात दीपकच्या शिफ्ट पण बदलत होत्या, त्यामुळे मला काही शूट करायला मिळतच नव्हतं. म्हणून मी आता निवांत वेळ मिळाला होता, थोडा वेळ मिळाला होता अर्धा तास, म्हणून मी जेवल्याच्यानंतर थोडासा वॉक करते, सोबतच केस सुट्टी ठेवली आहेत कारण थोडं मग केस ओली आहेत, कारण मी जशी धुतली वगैरे केसांत तशीच मी निघाली. आणि फायनली आम्ही निघालो आहोत गावी. दीपकचं आत्ता कळलं, म्हणजे एक अर्धा तासापूर्वी कळलं की त्याला जायचं आहे, म्हणून मग आम्ही निघालो. छान खूप बरं वाटतं तिघं एकत्र ट्रॅव्हल करून गेलो. भले बोलतात ना शॉर्ट ट्रिप का असू दे किंवा शॉर्ट म्हणजे एका दिवसासाठी गावी जाणं का असू दे, काय पण एकत्र जाणं ही एक वेगळीच मजा असते. आणि खरं तर ना मी कधीच विंडो न सोडणारी मुलगी, आता मला विंडो सोडावं लागतं, कारण की ना आय्यांश आता विंडोमध्ये त्याला बसायचं असतं आणि तो माझ्याकडे ना अजिबात तो बसत नाही विंडोला, त्याच्यामुळे मग दीपकच त्याला हवा असतो. आणि आता आम्ही उतरलो आहोत साताऱ्याला, म्हणजेच पाटण तालुक्यात आम्ही नुकतंच उतरलो आहोत. आणि बाहेर एवढं धुकं होतं ना की बापरे, एवढं थंडगार. तसंही दीपक आणि आयेशने स्वेटर घातलं होतं, मी घातलं नव्हतं. मी एक बोलतात ना मला नाही अजिबात थंडी लागत अशातला भाग होता, पण एवढं प्रचंड थंडगार होतं ना की काही विचारू नका. पहाटे आम्ही तिथे उतरलो आणि बाहेर अजिबात काही दिसत नव्हतं, पूर्ण धुकं झालं होते, हात एकदम थंडगार पडणार होते. खरं तर काय माहिती आहे, प्रत्येक ठिकाणाची की वेगळं वैशिष्ट्य असतं की ते खूप थंडी लागते. मला वाटतं मी तर म्हणेल ते 12 महिने थंडी लागते, अजिबात गरम होत नाही. आणि ते मस्त शेळी वगैरे पाहायला मिळालं. आणि मग आम्ही पोचलो होतो दीपकच्या आजोळी, म्हणजेच मामाच्या घरी. सकाळी सगळ्यांचं असं काहीतरी धमाल मस्ती चालत होती, सगळ्यांसाठी मस्त असं लापसी उपमा केला होता मामीने. आणि आता बघू शकता कसला भारी होता. थोडंफार चॉपिंग वगैरे आम्ही सगळे एकत्र मिळून करतो ना, त्याच्यामुळे भारी वाटतं, कोणाला काही एकदम हे होत नाही की त्रास होत नाही. सगळ्यांनी मस्त असं लापसी उपमा खाल्ला. आणि आता मी थोडंसं ना बाहेर फिरते, खूप बरं वाटते. आणि बघा हवेमुळे माझे केसांची थोडीशी एकदम मेसी झालीत, पण असं ठीक आहे. आता मस्त सजावटीचं चालू होतं. आणि आय्यांश पण ना सगळ्या मुलांसोबत भेटला ना की एवढा भारी धम्माल करत असतो, त्याला एक वेगळंच बरं वाटतं, एकदम वातावरण वेगळं छान वाटतं. आणि इकडचं क्लायमेट ना खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि ही माझी नणंद, तिचे काहीतरी वेगवेगळे प्रकार चालू असतात. आता बघा घर वाटतंय की ना एकदम लग्न घर वाटतंय ना, त्याच्यामुळे आमची सगळी मुलं अशी ना हेल्प करत असतात. बरंच काही डेकोरेशनचं सामान वगैरेचं त्यांचं चालू होतं. चला, आज आम्ही आता उतरलेलो आहोत. आणि आता सकाळी माझा तो उपवास आहे, सगळ्यांसाठी छान मामीनी काहीतरी लापसीचा उपमा केलेला आहे, सगळेजण खात आहेत. आत्ता सगळी सजावटीची सुरुवात झाली आहे. हा कसलं भारी आहे, एक अंगण आहे, ते अंगण आहे आणि मागच्या साईडला घर आहे. असं खूप थंडी आहे. सकाळी जेव्हा मी आली होती अक्षरशः कडकडून आली होती. ह्या टाईमला तर अक्षरशः मी नाहीच आली, म्हणजे ह्या सीझनला थंडीच्या टायमाला मी कधीच इथे आली नाही माझ्या सासरी, त्याच्यामुळे आजूळ सासर आहे माझं हे. तर कसलं भारी, केवढी म्हणजे छान अशी रंगीबेरंग अशी ही आहेत, झाडं आहेत. जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करीन. आत्ता सुरुवात झाली आहे पहिल्या दिवसाची, 3 दिवस मी इथे आहे, उद्या लग्न आणि परवा निघणार, पण आम्ही असणार आहोत. कुठे चालला तू मामा? मस्त छान ना, छान उपमा आहे, मस्त थँक्यू. हे दीपकचे लास्ट नंबर मामा, जे की बाहेरगावी असतात आणि आता ते आलेले आहेत. आणि सगळी एकत्र जेव्हा बसून सगळा एन्जॉय करतात ना, फॅमिली एन्जॉय करतात ना, खूप वेगळी मजा असते खूप. आणि ती मी ते अनुभवते, स्पेशली आजूळ सासरी मी अनुभवते. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप मेमरी आहे, माझ्यासाठी आनंदाचा आहे. आणि ती मेमरी खरंच ना मेमरी अशी स्टोअर करायला मला प्रचंड आवडते, कारण इकडचं वातावरण हा वेगळं आहे, त्याच्यामुळे ना माझं आजूळ सासर हे खूप 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 वेगळं आहे, डिफरंट आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच तारीफ करत असते. आणि मला इकडचे माणसं प्रचंड आवडतात. त्यानंतर नवरदेवाची मेहंदी काढायची होती, त्याच्यामुळे आल्यापासून ना मी थोडा नाश्ता केला, नाश्ता म्हणजे उपवासाचं खाल्लं. आणि त्यानंतर मी इथे मेहंदी काढते. इथे बघा जास्त येत नाही, पण थोडीशी जशी जमेल तशी मी काढते. तर एका साईडला ते एक वेगळं काढलं होतं आणि इथे एक फ्लावर काढते. हे आहेत माझे दीर, दीपकच्या मामांचा मुलगा, त्याच्यामुळे त्यांच्या हातावर मेहंदी काढली. आणि नंतर एकेकाची मेहंदी काढली, माझ्या नंदेची सुद्धा मेहंदी काढली. त्यानंतर ना मामी आहेत, म्हणजेच
ज्यांचं मुलाचं लग्न आहे तर त्यांच्या आई, तर त्यांच्या सगळ्यांच्या मेहंदी मी दिवसभर काढत बसली होती. कारण कोणाला माहिती नव्हतं की मी मेहंदी वगैरे काढते, पण एकाच्या काढली तेव्हा सगळ्यांना कळायला लागलं की मी छान मेहंदी काढते, बऱ्यापैकी मेहंदी काढते. तर सगळ्यांच्या मामी वगैरे होत्या, इवन माझ्या नणंद होत्या, माझ्या सासूबाई होत्या, त्याच्या सगळ्यांच्या मेहंदी काढल्या आणि शेवटी फक्त माझी राहिली होती. म्हणजे ठीक आहे, रात्री वगैरे काढेल. आणि आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे सगळ्यांची, कारण ज्यांचं लग्न आहे त्यांचं केळवण कोणी केलं नव्हतं, कारण ते बाहेरगावी असतात, शिपवर असतात. त्याच्यामुळे ते सुद्धा नुकतेच आले होते, एक 10-12 दिवसापूर्वीच आले होते. त्याच्यामुळे त्यांची वगैरे तयारी करायची होती. म्हणून मग सगळ्यांनी ठरवलं होतं की इथे त्यांचं केळवण करायचं होतं. म्हणून माझ्या दिरांनी ते केळवणाचं जे होतं ते नाव लिहिलं आणि त्यांचं मस्तपैकी औक्षण वगैरे करून आम्ही छान एकत्र फॅमिली जेवून घेऊ. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना देवीचा घटसुद्धा बसलेला आहे आणि सगळ्यांचे 3-4 जणांचा उपवास आहेत. त्याच्यामुळे बाकीची फॅमिली मस्त एन्जॉय करणार आहेत, जेवणाचा स्वाद घेणार आहेत. खूप छान, मामीनी खूप छान स्वयंपाक बनवलेला आहे. बघताय तुम्ही, त्याचं केळवण मस्त असं एकत्र फॅमिली साजरी करतोय. उद्या लग्न आणि आज केळवण साजरं करतोय. आणि इथे मामांची सून त्यांचं औक्षण वगैरे करून घेतोय आणि सगळी फॅमिली एकत्र बसून आम्ही जेवू. ॲक्च्युली खरं तर केळवण हे अगोदर झालं पाहिजे होतं, पण ते नाही झालं. मी जसं म्हणाले की ते शिपवरती असतात, तर त्याच्यामुळे त्यांना येणं फार लवकर जमलं नाही. त्याच्यामुळे मग केळवण हे आज करतो आहोत. सो असं आमचं फॅमिलीचा एकत्र एक आम्ही लग्ना अगोदरचं एक फंक्शन म्हणजे केळवण आम्ही असं साजरं हे केलं. खूप छान छान गोडधोड बनवलं होतं, खूप मस्त जेवण बनवलं होतं. त्यानंतर आमचं फॅमिलीचं अजून बरेच कार्यक्रम चालू होते. एक मुंडावळा काहीतरी मुंडवळा बनवणं किंवा अजून ज्या आपल्या रिच्युअल्स असतात, तर ते सगळं करत होते. तोपर्यंत मी ते माझ्या मेहंदी काढायची राहिली होती. मग ती म्हटली चला मी काढीन आणि थोडा आराम वगैरे केला. त्याच्यानंतर मी निघाली होती दीपकच्या मावशीच्या घरी. तर आता मी चालली आहे, दीपकच्या मावशीच्या मुली आल्या आहेत तर त्यांच्याकडे मेहंदी काढण्यासाठी. सगळ्यांची मेहंदी काढून माझे पूर्ण हात लाल झालेत आणि मला आता प्रचंड कंटाळा आला स्वतःच्या हातावरती काढायचा. आणि चिमण्या कसल्या, हे आमचं लगीन घर. तर त्या आता मुली आलेल्या आहेत तर त्या काढतील मला, म्हणून मी आता चालली बरोबर, जेणेकरून रात्रपर्यंत सुखेल आणि मग सगळ्या गोष्टी आपल्याला करायला मिळतील. घरी आल्यावरती बघते तर काळोख पूर्ण झालं होतं आणि आता इथे हळदीची तयारी, मंडप वगैरे सजवायची तयारी चालू होती. आणि बघा, ही माझ्या दीपकच्या मावशीच्या मुलीने एका हातावरती काढली होती, ती चुकली की मी माझ्या दुसऱ्या हातावरती काढीन. आणि त्या आईला सांगते की आई बघा म्हणून, तर आई बघा आमच्या घरात आहेत, हे काय काढलंस म्हणून. तर त्यांच्यासुद्धा हातावर काढायची होती, तर त्या बघतायत माझ्याकडे. तर मी म्हटले आई ओली हात नका लावू म्हणून. मग त्या म्हणाल्या ठीक आहे. त्यानंतर इथे मुंडवळा ओवाळणं किंवा अजून छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या होत्या. आम्ही बसून गप्पा गोष्टी करत होतो, कारण लग्नघर आहे, लेट हे होणारच, कारण त्या दिवशी तर रात्री झोपणं नाहीच नाही. त्याच्यानंतर इथे गावातल्या मुली आल्या, एकमेकांना मेहंदी काढतायत किंवा सजतायत छानपैकी. ते लसूण सोलणं, वाटाणं सोलणं असं प्रकार चालू होतं. त्यानंतर मी माझ्या हातावरती दुसरी काढून घेतली. आणि आज काही झोपणं कठीण आहे, त्याच्यामुळे खूप लेट झालं होतं. त्याच्यानंतर मी बघताय तुम्ही माझ्या हातावरती मेहंदी काढलीत. अंयांश पण म्हणतोय मम्मा नको नको माझ्या हातावरती, मला नको दाखवूस. त्याला मी टच करत होती तर तो अजिबात नाही, तो म्हणतो मम्मा तुझी मेहंदी. सो माझा लग्नाचा व्हिडिओ येणार आहे. थोडंसं लेट झालं व्हिडिओ एडिट करायला, पण तुम्हाला आवडेल. चला नक्की फॉलो करा. चलो बाय.